तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आज आली आहे ती गाडी आहे 2024 नोव्हेंबर 2024ची आहे, क्रेटा आहे. आणि हिच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलं आहे ते केलं आहे मिजोचं सिक्वेन्शियल 8 इंजेक्टरवाला जो प्रॉपर ECM येतो तो आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केला आहे. आणि गाडीचं फिटिंग झालं आहे, मी फिटिंग दाखवून घेतो. सरांनी गाडी चालवली आहे, परफॉर्मन्स वगैरे कसं आहे आपण बघू. त्यांना म्हणजे ते नाही म्हणतात व्हिडिओमध्ये बोलायचं, पण तरी आपण एकदा परफॉर्मन्स चांगला आला म्हणजे एकदम एक्सिलंट परफॉर्मन्स. म्हणजे तुम्ही गाडी चालवली आपण कसं काय फरक नाही जाणवते, पिकअप वगैरे व्यवस्थित आहे, पिकअप व्यवस्थित आहे. आणि बाकी फिटिंग मी एकदा दाखवून घेतो. म्हणजे आम्ही गाडी चालवली अक्षरशः मी बसल्यावर सुद्धा मला कळलं नाही की म्हणजे गाडी पेट्रोलवर चालली का सीएनजीवर. आम्ही कन्फ्यूज झालो होतो थोडा वेळ की गाडी कशावर चालली. दोनदा आम्हाला स्विच बघावा लागला की गाडी नक्की पेट्रोलवर चालली आहे का सीएनजीवर चालली. आम्ही बघितलं चेक करून. मी एकदा काय करतो, फिटिंग दाखवून घेतो. आणि पाठीमागचा आपण डिक्कीतला स्पेस पण आम्ही जरा थोडंसं वेगळं केलं आहे. ते बाकी कोणी ट्राय करू नये असं आमचं म्हणणं की ते आम्ही जे केलं ते तुम्ही कधीच करू नका. ते एकदा दाखवून घेतो काय केलं आहे आम्ही. तर या ठिकाणी जो आपण बघतोय तो ECM लावलाय. या ठिकाणी आपण ECM लावलाय. त्याच्यासाठी प्रॉपर ब्रॅकेट बनवलाय. इकडनं जे दिसतंय ते इथं ब्रॅकेट बनवलंय आपण त्याला प्रॉपर. आणि सगळा हा टोटल जो गाडीचा आहे तो इंजिन बे म्हणजे आपलं नेहमी आपण किया करेन, सेल्टॉस, सोनेटचा जो इंजिन बे बघतो सेम टू सेम. म्हणजे हुंडाई क्रेटा आणि सोनेट, सेल्टॉस जे आपले आहे त्यांचा इंजिन बे जवळजवळ सेम. सगळं बाकी सगळं सेम, इंजिनच सेम आहे म्हणजे करेन्स आणि सेल्टॉसचं क्रेटा बरोबर. तर हा इंजिन बे जो प्रॉपर आपण बघतोय एकदम व्यवस्थित प्रॉपर फिटिंग. आपलं नेहमीप्रमाणे जे आपण याच्यासाठी ब्रॅकेट बनवतो ते फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो आपण. सरांनी बघितलंय व्यवस्थित. रेड्युसर बसवण्यासाठी पण आपण फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो. प्रॉपर वायरिंग जर बघितलं म्हणजे ह्या सगळ्या वायर आहे. मॅप सेन्सरची वायरिंग आहे, सोलनाईटची वायर आणि सोलनाईट वॉलची वायर, प्रेशर गेजची वायर प्रॉपर. म्हणजे इकडनं जर आपण बघितलं आलेल्या या ठिकाणावरनं तर प्रॉपर त्याला इन्सुलेट करून या अशा या वायर आहेत. या आपण हिला इथं व्यवस्थित तिला टाय केलेलं आहे. तर असं हा इकडनं ECM कडं जे वायरिंग आलं आहे ते सगळं हा ECM आणि प्रॉपर. मग त्याच्यानंतर आपण जर बघितलं इकडनं आणखीन ही वायर, ही सगळी वायर आपली आहे. ही सगळी वायर याच्यामध्ये आतमध्ये मर्ज झाली ती CNG इंजेक्टरची आहे ती, आणि ही कंपनीची वायर. म्हणजे आपण बघू शकतो एकदम प्रॉपर जे काम झालंय ते काय लेवलचं काम झालंय म्हणजे आपल्याला ते बघता येईल. एकदम व्यवस्थित प्रॉपर इंजेक्टर निपल क्लिपिंग वगैरे जे झालंय ते सगळं व्यवस्थित झालंय. तर मी एकदा काय करतो, गाडीच्या आपण बूट स्पेसमध्ये जे काय केलंय तो वेगळा प्रकार केलाय आम्ही, तर तो एकदा दाखवून घेतो. गाडी एकदम ब्रँड न्यू आहे, 1.5 महिना झालाय फक्त गाडीला. आणि हा इथं जो आपण बूट स्पेस बघतोय इतका सगळा फ्लॅट बूट स्पेस आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सगळं पूर्ण प्रॉपर त्याच्यामध्ये हे केलंय. तर इथं पाठीमागं आपण त्याला अजून बाकीचं करायचं आहे, पण तो जर बघितला आपण तर एकदम फ्लॅट. म्हणजे इथून जर बघितलं तर एवढीच टाकी वरती आली आहे. हा जो प्रकार म्हणजे आम्ही जे केलंय हे. आणि याला जर आपण थोडंसं कव्हर केलं तर मग थोडं कव्हर केल्यानंतर कळणारच नाही की नाही म्हणजे व्यवस्थित झालं आहे प्रॉपर. इतका क्रेटामध्ये बूट स्पेस मिळाला आहे एकदम प्रॉपर. हे खूप छान दिसतंय. पण सरांची काय होतं की आम्ही ह्याच्यामध्ये स्टेपनी ठेवलीच नाही आहे. सरांची रिक्वायरमेंट होती की मला स्टेपनीची गरज नाही, त्यांचं जे काही काम आहे त्यांचा जो व्यवसाय आहे त्यांना जागा खूप जास्त लागते. तर जागा जास्तीत जास्त कशी मिळवता येईल, तर आता याला थोडंसं इथे टाकीला आपण थोडंसं कव्हर केलं तर एकदम जास्त जागा वापरायला मिळणार आहे त्यांना. त्यांच्या व्यवसायासाठी त्यांचं जे सामान वगैरे गाडीमध्ये असतं तर त्याच्यासाठी त्यांनी असं केलं आहे. तर अशा प्रकारे हा बूट स्पेस म्हणजे एकदम प्रॉपर एकदम व्यवस्थित दिसतोय म्हणजे आपल्याला. तर अशा प्रकारे हा बूट स्पेस आपल्याला बघायला मिळतोय.